हरिओम. आज रविवार 26 जानेवारी 2025 शके 1946 गणराज्य दिन. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सांगणार आहेत की अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण. ऐकूया. अंतकाळी नामस्मरण होणं म्हणजे अंतकाळ साधणं, आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाळ साधण्यासाठीच जगावं. भगवंत जिथे राहतो तेच आपलं खरं घर आहे ना. सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचं घर आहे. भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो की नाही, तसंच शरीर सोडताना वाटायला पाहिजे ना. भगवंताचं घर तेच आपलं घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावं. मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न हो, असं मागावं. परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड मानावे. भगवंताचं स्मरण करणं म्हणजे जे काही आपल्या हातून घडतं आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असं समजणं. प्रपंच हा देवाचा मानून अभिमान रहितपणे तो करणं हा परमार्थ. आणि परमात्मे वाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणं, याचं नाव ज्ञान. आणि हे ज्ञान बांधलं म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमप्राप्तीच्या मार्गाला लागला, म्हणजे साधनेला लागला. या साधनाने परमात्म्यातून दुसरे काही आवडे नसवतं, आणि मग ही जी आवड अत्यंत आवड होऊन तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात येते. त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितलंय. अंतकाळी ज्याने नाम घेतलं त्यांच्या विषय वासना मेल्या असे नसते. तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अति सात्विक म्हणून जन्माला नक्की येईल. सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा. साधन प्राणाबरोबर असावे, म्हणजे प्राण जसे अभिमान रहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमान रहित अखंड चालावे. ते करता कामा नये. करणे म्हणजे अभिमानाला. सहज प्राणाबरोबर झालेलं म्हणजे अखंड चाललेलंच असं. प्रपंचातली तळमळ सोडून वागावं. गुरु आज्ञेत असावं. अनंत जन्मांचा देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते. तसंच नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडतं. योगात कष्ट फार. या युगात तो साधणं अशक्यप्रायच. आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो पण. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधनं परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचं साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरं अनुसंधान, हाच खरा परमार्थ, आणि हेच खरं आपलं सर्वस्व आहे. नुसतं देहाने तीर्थस्नान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.